जय शिवराय मित्रांनो, आता आपण आलोय पनवेलला. पनवेलची आपली ऑर्डर आहे. आता जे माझे मित्र आहे फोटोग्राफर ते आता इथं आलेले आहे. त्यांना शोधतोय कुठे आहे ते बघू आपण. आता रिसॉर्टची ऑर्डर आहे, वेडिंग ऑर्डर आहे. आता बोललो आता जाता जाता आपण शूट पण करून घेऊ, आपला ब्लॉग पण होऊन जाईल तेवढाच. बघू त्यांना शोधू, त्यांना फोन करतो का फोन त्यांचा रिसीव्ह का होतोय फोन. तर आता आपण बघूया काय शोधू त्यांना कुठे ते बघू. मी त्यांना कॉल करतो का तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, मित्र भेटलेला आहे माझा, त्याला तुम्ही बघू शकता. आर्यन काय बोलतो भाई? मस्त. तू हाय भाई. तर काय ते आपले मित्र आहे, त्यांना याची ऑर्डर आहे ॲक्च्युली. याच्यासोबत मी चाललो आहे शूटसाठी. तर आता हे कोणता बोलला, कोणता रिसॉर्ट? छाया रिसॉर्टला ऑर्डर आहे आपली. तर आता तिकडे जाऊ, ऑर्डर करू. तिथं सगळं तुम्हाला दाखवतो मी, शॉर्ट्स वगैरे. आज ॲक्च्युली हे लोक तर खूप लवकर आलेले, मलाच लेट झाला यायला. मला ॲक्च्युली 9:39ची ट्रेन भेटली आणि 9:14च्या ट्रेननीच आले लवकर. आणि खूप वाट पण बघतोय माझी मगाच धरून, तर त्याच्याबद्दल सॉरी भाई, वाट बघायला लागली. काय रे याचा वेट मी किती केला याला काय माहिती ना. त्याला तुम्हाला नंतर भेटतो मी. आता जरा यांच्याशी गप्पा मारतो. तर मित्रांनो, आता आम्ही बसलो ऑटोमध्ये. आता चाललोय डेस्टिनेशनवर. बघू भाई पुढचं कळेल आता पुढचं काय बोलतोय. तू किती डिस्टन्स रे? आम्ही पहिल्यांदा आलोय, पण मी तर खास करून मी पहिल्यांदा आलोय पण फर्स्ट टाइम आहे पण. आर्यन तू आलाय का? पनवेलला आलोय पण शूट साठी पहिल्यांदा आलो. ओके. कोणाला विचारतोय? तर काय 2 मिनिटं थांबा फक्त. फोटोग्राफर्स लोकांना असंच असतं. मला आता संध्याकाळची ऑर्डर आली. नाही बरोबर काय, आता याला संध्याकाळची पण ऑर्डर आहे. कामं येतात ना. आता याला नाईट वेडिंगची पण ऑर्डर आहे. आता आज बोलतोय तिकडे पण जायचंय. आता बघू. आता याला नाईट वेडिंगची पण ऑर्डर आहे. आता आज बोलतोय तिकडे पण जायचंय. आता बघू, जर बायचान्स तिकडे जर गेलो आम्ही तर इथला पण शूट घेऊ, इथला पण ब्लॉग घेऊ आपण. तो पण तुम्हाला बघायला भेटेल. जास्त मोठा ब्लॉग नाही करत मी. आता तुम्हाला डायरेक्ट छाया रिसॉर्ट आलं तिथंच चालू करतो. तर काय आम्ही लोक जर आत्ताच पोचलो इथे, म्हणजे छाया रिसॉर्टला. इथं क्राऊड तुम्ही बघू शकता किती आलेला. नॉनस्टॉप गाड्या इथे, नॉनस्टॉप गाड्या येताच इथे. अजून गाड्या म्हणजे संपतच नाही गाड्या. आणि आम्ही आल्या हा बंदा शूट करायला चालू झालेला आहे. शूट करतोय. तर पुन्हा डेकोर शूट आहे ॲक्च्युली. असा एवढं हे नाही, डेकोरेशन शूट आहे. तर आणि आता एक 2-3 शॉट घेतले. हा पुढचे पण शॉर्ट्स घेतोय. तर गाईज याने शॉर्ट घेतलेले. याचे सगळे शॉर्ट्स व्हिडिओ इंस्टाग्रामवरती याची आय डी मी मेन्शन करणार आहे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही ती बघा, नक्की बघा. इन्स्टाला जावा, फोटोवाले भाऊ टाका, आर्यन पवार नाव येईल. फॉलो करा, तुम्हाला माझा कंटेंट आवडेल. फोटोज आवडतील, बाप्पाचे फोटोज मेन तुम्हाला नक्कीच आवडतील. याची गॅरंटी आहे. आपण एक ब्लॉग होत राहणार आहे आमच्या. ॲक्च्युली सीन कसं माहिती आहे, तर आतमध्ये जास्त काही शूट करता येत नाही. आणि खूप क्राऊड वगैरे खूप आहे, तर त्याच्यामुळे शूट करता येत नाही तिथे आतमध्ये. तर म्हणून आम्ही आता स्टार्टिंगपासून बाहेर आलेलो, बाहेर शूट घेतला. त्याच्यानंतर तुमच्याशी बोललो थोडंफार. म्हणजे मोस्टली जेवढे दाखवण्यासारखे शॉट असणार ना तेवढंच आम्ही तुम्हाला दाखवू. तसं खूप क्राऊड आहे ना, जरा ऑकवर्ड वाटतं आहे त्याच्यामुळे. बाकी जेवढे दाखवण्यासाठी शॉट असणार ना ते तुम्हाला नक्की दाखवणार आम्ही. तर मित्रांनो, आता आमची सकाळ झाली, खरी सकाळ. खूप शांत झोपल्यानंतर मला आता बरं वाटते. ॲक्च्युली जेवण वगैरे केलं, त्याच्यानंतर आम्हाला जी झोप लागली, म्हणजे शूट करायचा टाइम पण नाही भेटला, अशी झोप लागली.
काय बोलू, काय शब्दच नाही राहिले. आता आमचा लास्ट सेकंड शूट आहे, नाईट शूट, तो आम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर मग घरी. आता बघा हा झोपलेला आहे. आता झोपलेलाच असतो. हा. आणि हा एक आहे, हा पण आता हा तुम्हाला दिसतच असेल, हा कोणत्या हालतमध्ये, सगळ्यांच्या हालत इथे डाऊन झालेले. आता बघ, आता जरा फ्रेश होऊया, काही चाय वगैरे पिऊया, मग पुढचं तुम्हाला दाखवतो. चालेल. હવે જે સ્ટેજ પર પધારવાના છે એ છે આપણા ડોલીના સાઈડથી અને એમની એનર્જી એકદમ ટોપ લેવલ કહેવાય છે કેમ કે એ ઘરની સૌથી એનર્જેટિક ડોટર કહેવાય. પ્લીઝ વેલકમ રાધિકા ઓન ધ સ્ટેજ. बडी एक नंबर शूट झालंय. थोडे दिवसात 2-3 दिवस, कारण की मला लागोपाठ शूट आहेत. सो 2-3 दिवस थोडं थांबा. तुम्हाला एक मस्त व्हिडिओ येईल फोटोवाले भाऊ या अकाउंट वरती. प्लीज जाऊन मला फॉलो करा आणि प्रेम द्या. काय इज्जत आहे भावाला, इज्जत आहे फुल. एवढे भारी भारी शॉट काढले ना त्यांनी हॅलो. की सांगता येत नाही. तुम्ही जेव्हा बघणार ना तेव्हा तुम्हाला खूप आवडणार आहे ते. नाही नाही, तुम्हाला जर काही कमी वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा, तसं आम्ही अजून इम्प्रूव्ह करू. आता सध्या आम्ही पहिलाच ब्लॉग काढतोय, तर जरा सांभाळून घ्या तुम्ही. हो का, काय टेन्शन नाही भाई, एक ब्लॉग ना याच्यावर 10 सगळे ब्लॉग येतील, काही टेन्शन नाही. थोडंसं सांभाळून घ्या, बाकी काय विषय नाही. मी तुम्हाला नंतर हे झाल्यानंतर तुम्हाला भेटतो डिनरच्या टायमाला. गाईज आमचा फायनली डिनर झालं. हे आहे स्वीट डिश, हे दोघं खात आहे. आपलं पोट भरलंय भाई. हे बघ ह्याच भाई चॉकलेट ब्राउनी विथ आईस्क्रीम. आणि हा काय करतोय, हा आईस्क्रीम खातोय. व्हॅनिला बस काय भाई, आज आमचं ऍक्च्युली झालंय. आता आम्ही हे दोघं खात आहे स्वीट डिश. माझं तर पोट भरलंय. आता डिनर तर डन आहे. आता हे झाल्यावर आम्ही निघतो. ह्यांचं झालं चला. सो गाईज, आता आम्ही उबेर बुक केलेली आहे. उबेरवाला थोडंसं पुढे आहे, तर आम्ही हळूहळू तिकडे चाललोय. आणि आम्हाला खूप लेट झालेला आहे. आम्हाला काय करू काय समजतच नाही. आता बघा, तुम्ही बघू शकता कुठून आम्ही चाललेलो आहे. लोकेशन तुम्ही बघा. आयुष्यात पहिल्यांदा आलो. पहिल्यांदा इकडे आलोय आणि असे लटकी झाले आमच्यासोबत. आम्ही असे ते असं ना डाईस मध्ये असे रॅन्डम करतोय गेस, त्या हिशोबाने चाललोय भाई पुढे. उबेरवाला बोलला तुम्ही थोडं चालत पुढे या, मी तुम्हाला पुढेच भेटतो. आता आम्ही दोघं चाललोय हळूहळू पुढे. पण त्या साईडला अजून आम्हाला काय भेटला जो पत्रा आहे त्याच्या त्या साईडला तो आय थिंक तो उभा आहे. हा आता बघा फायनली तो आम्हाला बोलला होता इथेच कुठेतरी यायचं आहे. ओके. तर गाईज, तुम्ही विचार करत असेल की हा तर डायरेक्ट इकडं कसा आला घरामध्ये. तर ॲक्च्युली सीन असं, माझ्या मोबाईलची झालेली बॅटरी लो, तर त्याच्यामुळे आम्हाला ना शूट करायचा टाईमच नाही भेटला. ॲक्च्युली आम्ही तिघंजण होतो, तिघांच्या मोबाईलची बॅटरी डेड झालेली. तर त्याच्यामुळे आम्ही आता डायरेक्ट घरी आल्यावर तो जास्त शूट घरी आल्यावरच केला आणि मी पण आत्ताच केला आणि नंतर मी ब्लॉग चालू केला. तर आता तुम्हाला ब्लॉग कसा आवडला ते नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब पण नक्की करा माझ्या चॅनलला. जर तुम्हाला काही कमी वाटत असेल माझ्या ब्लॉगमध्ये तर कमेंट करून मला नक्की सांगा की त्याने मी अजून इम्प्रूव्ह करेल. हां, चला बाय बाय.